जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, ज्या वेळेला उभं राहायची वेळ येईल त्यावेळेला बसू नका. कारण आता राम जेठमलानी यांनी जे प्रकार सांगितले भ्रष्टाचाराचे, त्यामुळे आज ना उद्या तुम्हाला असं उभं राहावं लागणार आहे आणि ती वेळ काही दूर नाही आहे. पण नेमकं त्याच वेळेला खाली बसाल. ठीक आहे, जरा नाही एकदम थोडं, अरे जरा आपल्याला पाहिजे ते थोडं, काय खटले घातले जातात, हे घातले जातात, तेवढ्याला त्यांचं ते थोबाड बंद करायला बरं असतं ते. बरं ठीक आहे, छान, धन्यवाद. राम जेठमलानी मुंबईत आले होते आणि त्यांनी मला फोन केला. म्हटलं नुसता फोन करू नका, लोकांना कळू द्या तुमचं आमचं नातं आहे आणि शिवतीर्थावरती तुम्हाला यावं लागेल आणि परखड विचार तुम्हाला मांडावे लागतील. आणि त्याप्रमाणे त्यांनी येऊन देशात कसा भ्रष्टाचार चाललेला आहे, दुसरं काही कामच नाही. काल एक गंमत म्हणून झाली, आमची पत्रकार सुंदर झाली, चांगले प्रश्न विचारले. त्यामध्ये खास प्रश्न विचारला म्हणजे खाजगीकरणाबद्दल तुमचं काय मत आहे. कारण मला खाजगीकरणही पाहिजे, पण ते शरद पवारांसारखं नको. त्यांचं खाजगीकरण म्हणजे जिथे खाजवतील तिथून पैसे काढतात असलं खाजगीकरण मला नको. देशाच्या हिताचं जे काही असेल, महाराष्ट्राच्या हिताचं जे काही असेल, लोकांच्या हिताचं जे काही असेल ते जरूर केलंच पाहिजे आणि आम्ही करणार. आणखीन एक चांगली बातमी म्हणजे काल वाचलीच असाल, त्याचे एक सामान तिकडे आलेले आहेत पुढे. ज्या माणसाने एक लव्यासारखी लढाई दिलेली आहे आणि ह्यांनी अर्ज करून 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 सतत ती लढाई शेवटी जिंकली आणि तुमच्या उच्च न्यायालयानं बॉम्बेचं मुंबई करायला परवानगी दिली, तो हाच मर्द. ह्याही वयामध्ये त्यांनी ती लढत दिलेली आहे आणि म्हणून मी त्यांचा आपल्या साऱ्यांच्या वतीने सत्कार करीत आहे. हां, बॉम्बेचं बंबई, बंबईचं मुंबई, आणि आता सगळ्यांनी त्याचा वापर करायचा. मुंबई ह्याखेरी दुसरं काही नाही. ही अशी माणसं आहेत, चिवट आहेत, घोरपडीसारखी आहेत. बरं, तरुणांना लाजवणारं वय आहे. नाही तर आपण म्हटलं असं कशाला भानगडीत पडा, अमुक आहे तमुक आहे. तरी मी सरपोतदारांना सांगणार आहे की सरपोतदार, तुमची एक केस कोर्टामध्ये नुसती पडू नये, आणि ती म्हणजे मशिदीवरचे लाऊडस्पीकर. हे केव्हा खाली उतरवायचे. हायकोर्टाने कलकत्त्याचा निर्णय देऊन टाकलेला की उतरवा, पहिल्यांदा खाली उतरवा. त्याने उतरवले. पण भयानक बातमी आहे, हे करत असताना दुसरी येऊन ठेपली, थडकली. आणि ती बातमी अशी, पत्रकारांच्या माहितीसाठी सांगतो की ज्या आमच्या महाराष्ट्र सरकारची सुनता झालेली आहे त्यांनी नवीन फतवा काढलेला आहे. आणि तो फतवा असा आहे, शरम वाटते, की मशिदीमध्ये किती इमाम आहेत, मशिदीमध्ये देवळात किती बडवे आहेत ते नव्हे, बरं, तर त्या मशिदीमध्ये किती इमाम आहेत त्यांना जर पेन्शन द्यायचं झालंच तर किती आकडा येईल असा फतवा त्यांनी चॅरिटी कमिशनरकडे पाठवलेला आहे. चॅरिटी कमिशनर, लिहून घ्या, चॅरिटी कमिशनरकडे हा फतवा आलेला आहे की सगळ्या मशिदीमध्ये एकूण किती इमाम आहेत आणि असलेच तर त्यांना पेन्शन द्यायचं झालं तर किती पैसा खर्च करता येईल त्याची माहिती त्यांनी मागवलेली महाराष्ट्र सरकारनं. त्या शरद पवारांना शरम वाटत नाही. आणि तुम्ही तरी कसे मुर्दाडासारखे बसणार आहात. कोणत्याही परिस्थितीमध्ये या वेळेला काँग्रेसला निदान महाराष्ट्रामध्ये गाडायचीच. पण हे करत असताना किती जणांनी आपली ओळखपत्र काढली तेवढं सांगा मला. हात वर करा. आम्ही सगळ्यांनी नाही उभीच करायचं म्हणून करू नका हो. करत फोटो काढलेत. हा, काय नाही तर निर्णय जर वाकडा गेला, उलटा गेला तर चेहरे मात्र फोटो काढण्यासारखे होतील. प्रत्येक कडवट हिंदूवाद्यानं आपले फोटो काढलेच पाहिजे. तिकडे त्यांच्या रंका सुरू झालेल्या आहेत. कालच मला वाटतं आमच्या शिवसैनिकांनी एक बांगलादेशची मुसलमान पकडून दिली. नागपाड्याला जवळजवळ नाही म्हटलं तरी कमीत कमी 450 मुसलमानानं बांगलादेशचे पासपोर्ट दाखवून ओळखपत्र काढली. बोला आता ह्या कर्माला काय करायचंय मला काही कळत नाही. बरं, नुसतं संतापून काय उपयोग आहे. हा संताप आता बाहेर पडण्याची वेळ आलेली आहे. मी म्हणतो जर ह्या निवडणुका सुखासुखी पार पडल्या तर ठीक, नाहीतर ह्या देशामध्ये यादवी युद्ध टाळता येणार नाही आणि ते होणारच. बाहेरच यादवी युद्ध होणार आहे. फार मोठा रक्तपात होणार आहे. मी राम जेठमलानी यांना सांगतो की ती जी आपण हॉर्नची कल्पना दिली, ती हॉर्नची कल्पना आम्ही आज ना उद्या कुठे ना कुठेतरी अंमलात आणणारच भ्रष्टाचाराच्या विरोधात. शरद पवार आणि त्याचं मंत्रिमंडळ जोपर्यंत तिथून खाली उतरत नाही तोपर्यंत त्यांच्या मागे हॉर्नचे भुंगे आम्ही लावणारच. करायला पाहिजे. बाकी सगळं ठीक आहे. इतकं काही चाललेलं आहे. जावयाला कसं मिळेल काम, मी मागे बोललो होतो. मी स्वतः त्यांना सांगितलं तेव्हा म्हटलं मुंबई ते पुणे रस्ता सरळ 5 मार्गी अरे अमेरिकन धर्तीवर द्यायला तयार आहे. तुमचा आम्हाला 1 रुपया नको, फक्त तुम्ही होकार द्या, परवानगी द्या आणि आम्ही बघा करतो की नाही. नाही म्हणे माणूस कोण आहे. म्हटलं माणसाची काय गरज आहे तुम्हाला. माणूस नंतर तुमच्याशी ओळख करून देईल की, पण आता कशा करता पाहिजे. नाही म्हणे व्यक्ती सांगितलं तर मी बघतो काय करायचं. म्हटलं नाही, त्यांनी मला परवानगी दिली नाही. म्हणजे पुण्याला जो आज त्रास होतोय 6-6 तास 8-8 तास, संध्याकाळी निघाला तर पहाटे पोचता मुंबईला, काय अंतर आहे. जेमतेम 2.5-3 तासाचं अंतर. रेंगाळत गेला तर 3.5 तास, 6 तास लागतात, 8 तास लागतात. आणि हा जर रस्ता त्याने मला दिला असता की जो आता ह्या क्षणाला तयारही झाला असता. 90 साली मी त्यांना बोललो होतो. दिला नाही. सरळ 2 तासामध्ये तुमचा पुण्याला सरळ, कुठेही वाकड्या मार्गाने जायचं नाही.
पण दिलं नाही. शेवटी खाजगी एक दौरा काढला, इंडोनेशियाला गेले, जकार्तामध्ये त्यांचे जावई राहतात, त्यांच्या मार्फत कुठेतरी एका कंपनीशी एक कुठेतरी करार मदार करून आता तुम्हाला तो सरळ रस्ता मिळणार आहे. हा भ्रष्टाचार नव्हे? हा भ्रष्टाचार नाही तर मग का त्याच कंपनीला का, जिथे तुमचा जावई आहे तिथेच का? याला उत्तर नाही. आणि काय नाही, बाकीचे आपले जे काही आमच्या विरोधात आहे ते टोळके एकत्र झालेलं आहे. खेळणार काय आता मी फारशी किंमत देत नाहीये. आणि झालं शेवटी, ते जे व्हायचं तेच झालं, जे मी म्हटलं त्याचप्रमाणे झालं. माझे काही भाकीतं असतात, माझे काही राजकारणाचे आडाखे असतात, ते बरोबर येतात, तसेच होतात. त्यांनी माझ्याबद्दल एक तक्रार केली सीबीआयकडे. म्हणजे माझा पाठिंबा पाहिजे ह्या माणसाला. आणि सीबीआयकडे माझी तक्रार करतो की बाळासाहेब ठाकरे यांचे काहीतरी भाई ठाकूरशी संबंध आहेत. काय गरज आहे तुम्हाला? पुरावा असेल ना, द्या की. पण असे समजते की, म्हणजे पत्रकारी भाषेत समजते की नव्हे, निश्चित हे असं आहे. तुम्ही जाहीर सांगतो की मला कसली लाज आली, भाई ठाकूर शिवसैनिक होताच की. माझ्या सभेला वसई वगैरेच्या बाजूला जाताना भाई ठाकूर व्यासपीठावर येऊन बसायचा. मग आनंद निघे सांगायचा, बाळासाहेब भाई ठाकूर तिकडे येऊन बसलाय. वाकून बघितलं की तो वाकायचा, नमस्कार करायचा, कधी गाड्या थार घालायचा. एकेकाचे सगळे शिवसैनिक बदलले सगळे, त्यांना आमचे काही संबंध नाहीत. पण सीबीआयला कळवण्यासारखं काय होतं? ज्यांचा तुला पाठिंबा पाहिजे त्या माणसाच्या बाबतीत काड्या घालतोस. बरं, तुमच्याबरोबर जमलेलं टोळकं कोणचं? तिनईकर. बरं, त्याच्यानंतर हे जेबी डिसोजा, ज्यांचं थोबाड आत्ताच फुटलं, उपडे पडले आणि दात पडले. सामन्यामध्ये अग्रलेखामध्ये आम्ही ज्या वेळेला दंगलीच्या वेळेला जे अग्रलेख लिहिले ते काय गोमूत्रात बुडून नाही लिहिले. जे म्हटलं ते सत्य आहे आणि तेच बरोबर आता होत आलेलं आहे. आणि उद्या असं धरून आलं की इमामांना पेन्शन देण्याची पाळी या महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रावर जर आणली, कारण हा पैसा तुमचा आहे, तुमच्या खिशातनं करोड रुपयाने गेलेला, तिथे जमलेला, तुंबलेला, तो त्यांना वाटतात. आणि ह्याच्यावर जर मी तळाडून कडाडून लिहिलं, तुम्ही माझ्यावर केस घालता. आणि फालतू कोणीतरी जेबी डुसाचा उठतोय आणि तो सांगतोय की हे अग्रलेख असं आहे. त्याचे काय, त्या अग्रलेखामुळे झालं काय? शेवटी कोणाचं नुकसान झालं, कोणाचा फायदा झाला? या तरुणांमध्ये जर देशाभिमान जर भिनवायचा नसेल तर मग कशामध्ये भिनवायचा? म्युन्सिपालिटीच्या नळात? हे मी असंच लिहित जाणार. मला खटल्यांची पर्वा नाहीये. काल परवाकडे आणखीन एक नोटीस आली परभणीची, घाला म्हटलं. मला जे देश हिताचं असेल तेच मी करत राहणार, मला खटल्यांची पर्वा नाही. पण धोका काय? फालतू फालतू असे प्रत्येकजण पत्रकारांच्या विरोधात जर कोर्टात जाऊ लागले तर लिहिणं मुश्किल होईल. न्यायमूर्तीच्या शेजारी आम्हाला चेंबर ठेवावं लागेल. अग्रलेख लिहिला, न्यायमूर्तींकडे जायचं, त्यांना सांगायचं बघा काही गडबड नाही ना, भानगड नाही ना, प्रॉसिक्युशन होणार नाही ना, खटल्यासारखं नाही ना. मग राहिलं काय तुमचं स्वातंत्र्य? म्हणून माझं असं म्हणणं आहे की आमच्या लिहिण्यावरती बंधन येता कामा नाहीये. आणि जर आम्ही वाकडे तिकडे लिहिलं तर त्याकरता गृह खातं बसलेलं आहे आणि दिल्लीमध्ये प्रेस काउन्सिल नावाची एक स्वतंत्र संस्था आहे, ती आमच्यावरती कारवाई करते. जाती जमातीमध्ये उद्या काही भानगडी केला ते देतात आम्हाला, त्यांचं प्रेमपत्र येतं. त्या अग्रलेख यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये तुम्ही लावून देणारा लिहिला, करा काय करायचं ते. पुन्हा हक्कभंग आहेत त्या आमदारांचे आणि ह्यांचे त्यांचे, त्यांचे हक्क जपायचे. पण ज्यांच्या हक्काकरता तुम्ही त्या विधानसभेमध्ये गेलेला आहात, ज्यांचे हक्क जमण्याकरता तुम्ही ज्या लोकसभेमध्ये गेलात, त्यांच्या हक्काबद्दल काही नाही. ते हक्क आम्हाला जपावे लागतात पत्रकाराच्या नात्यानं. आणि एक शिवसेना या संघटनेचा एक प्रमुख म्हणून सुद्धा मला त्यांचे हक्क जपावेच लागतील. कारण मी कोणी नसलो तरी माझा एक अधिकार आहे, तो मी बजावणार, तो मी बजावणार. हे हा एक संताप आहे. काय सहन करतात? त्याविषयी कोणी म्हणतात की आमच्या एका खासदाराला मारलं, जोडणार की शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून यायचं आणि बदमाश तिकडे जातात, मग त्यांना काय वाढू? आणि आता प्रश्न विचारला की समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले, तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना, यापुढे एक आमदार तर शिवसेनेतनं फुटला तर मात्र कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा. बरं, आणि महिलांनी ते एक चांगलं काम बजावलं. जाम काय जे काळं वेळ अगदी वाटतं ते त्याच्या अगदी अंगावरती नाचला तरी चालेल, पण ह्या भडव्यांना अशीच शिक्षा झाली पाहिजे. करणार की नाही? निवडून आल्यानं धडा शिकवणार की नाही? जर आरामखोरी केली तर समजलं ना? हे करायला पाहिजे. मी लोकशाही फालतू लोकशाही मानत नाही. ही लोकशाही नव्हे की ज्या जनतेनं विश्वासानं शिवसेनेचा म्हणून तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही तिकडे जाता पैसा करता. सरकार आलं होतं की शिवसेनेचं सरकार आलं होतं, पण शिवसेनेचा मुख्यमंत्री होता कामा नये म्हणून दुष्टाने. आणि विशेष करून जे शरद जोशी आहेत ना, ते शेतकऱ्यांचा नेहमी पुळकायतो त्यांना, पण शेतकऱ्याला विचारत नाही. संपूर्ण पट्ट्याबोळ केलेल्या शेतकऱ्यांचा त्या माणसानं पहिली त्याची माणसं शरद पवारांच्या इकडे गेली, नंतर मग जनता दलवाले गेले. जनता दल तर आता फुटलंच आहे, वाकडं तिकडे वगैरे असं. पण हा प्रश्न आम्ही जो घेतलेला आता की महाराष्ट्रामध्ये सत्ता आणण्याचा उद्देश फक्त तुमचं भलं व्हावं. काल संजय राऊतचा ज्याला फोन आला की म्हणजे दसऱ्याबद्दल तुम्ही काय करतात, लोकांना शुभेच्छा काय देतात? म्हटलं काय देऊ शुभेच्छा? हो, चांगलं तर व्हावंच, ही नुसती शुभेच्छा झाली, पण त्याला आकार कधी येणार, त्याला निश्चित रूप कधी येणार? ज्या वेळेला माझ्या हातामध्ये तुम्ही सत्ता द्याल त्याच वेळेला त्या शुभेच्छांना अर्थ चढेल, नाही तर त्या शुभेच्छांना काही अर्थ नाही. कारण तुमचं वाईट कशा करता चिंतू. म्हणून मी सांगितलेलं की ह्या वेळेला मी सोन्याची पानं तुम्हाला देतो आहे, आणि समजा तुम्हाला नाही पटलं तर ती आपटेची पानं म्हणून स्वीकारायला मी तयार आहे.
पण या वेळेला हा बदल तुम्हाला घडून आणावा लागेल. मला कर्नाटकाच्या त्या जनतेला शाबासकी दिलीच पाहिजे. बरं, असेल आमचा वाद असेल आहे, पण कुठेतरी एक अभिमानानं आमच्या कार्यक्रमाचा वेळ तुम्ही त्या उर्दू वार्ताला देता. आम्ही नाही सहन करणार. पण बाळांनो, कळत नाही तुम्हाला, दुर्दैव आहे, पोलीस फायरिंगमध्ये जवळजवळ 5 हिंदू आणि 6 मुसलमान मेले पोलीस फायरिंगमध्ये. आणि भोसकाभोसकीमध्ये जो एवढा आकडा आहे तो सगळा हिंदूंचा, हिंदू मारले गेलेले आहेत भोसकाभोसकी. हे चित्र मी सहन करू शकणार नाही, बिलकुल सहन करू शकणार नाही. एकूण जो आकडा आलेला आहे मला वाटतं 30 पर्यंत गेलेला आहे. त्याच्यातले 10 बाजूला काढा, 11 बाजूला काढा, बाकी सगळा हिंदू मारलाय त्या लोकांनी. मला चिथवायचा नाहीये, पण तुमच्या हिंदुस्थानामध्ये तुमच्या पोटात सुरे जाऊ शकतात आणि सरकारला लाज नाही. ह्या पुढे मी तुम्हाला सांगतोय, चित्र निदान महाराष्ट्रात, शिवरायाच्या मर्दांच्या महाराष्ट्रात मी सहन करणार नाही. याच्यामध्ये चिथावणी वगैरे काही नाही. आमच्या एकंदर जगण्या मरण्याचा प्रश्न आहे. आम्ही काही देवनाचे बोकड नवत किंवा काल प्रकारचा भांड्याचा खटीक खाना नाहीये. दिनांकेत हिंदू उभे राहिले आहेत, प्रत्येकाच्या गळ्यामध्ये झेंडूची माळ आहे आणि ते आपले चाललेले सुरापर्जित वगैरे वगैरे. चलो साले एकेटाची मुंडी घाल त्याच्या ह्याच्यात. हे नाही जमणार. गांडूची अवलाद म्हणून कधीही जगू नका. मेलात तरी चालेल, प्लेग आला तरी चालेल. मी उलट प्लेगच्या उंदरांना बोलेन, ये रे या गांडूंना लवकर मरण आण, असं मी त्यांना सांगेन. कशा करता जगायचं? मर्द म्हणूनच आम्ही जगणार आहोत. आणि या मर्दांच्या बाबतीत म्हणाल तर या मर्दांची टक्कर घेण्याची कोणी हिंमत करता कामा नये, असं दृश्य साऱ्या हिंदुस्थानात उभं राहिलं पाहिजे. आणि ते चित्र मी हिंदूंच्या रूपानं, हिंदुत्वाच्या रूपानं उभं करतोय. समजलं? आता मी गोव्याला जातोय, तिथे पण जरा झाले कुटू चालतंय. बीजेपीशी आमची युती नक्की, पण जरा जाहीररित्या त्यांना जरा काही सांगू इच्छितो. एक कानमंत्र देतो की आपला झगडा जागांचा नाही. तुम्हाला किती खुर्च्या, मला किती खुर्च्या. आमच्या खुर्चीला 1 हातच नाही, तुमच्या खुर्चीला 2-2 हात. तुमच्या खुर्चीला 4 पाय, आमच्या खुर्चीला 2 पाय. असलं काही आमचं भांडण नाहीये. खुंटे घालू की मागून नंतर खुर्च्यांना. माझं भाषण नीट समजून घ्या, नाही तर उगीच गैरसमज होईल आणि पत्रकार मग एखादा हे करते, बाळासाहेबांनी खुंटा घातला वगैरे वगैरे, असं काही करू नका. बरं, भांडण काय तुमचं खुर्चीवरचं? छे, खुर्चीसाठी भांडायचं नाही, बिलकुल नाही. आम्हाला भ्रष्टाचारी काँग्रेसचा रावण जाळायचा आहे, गाडायचा नव्हे, जाळायचा आहे. राम जेठमलानी सांगितल्याप्रमाणे तो रावण तुम्हाला जाळावाच लागेल, दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत. बरं, नाव काय? नरसिंह राव. आणि चित्र काय? हिरण्यकश्यपू त्यांचं पोट फाडतोय. नाव काय? शंकरराव. तिसरा डोळा रावणच द्यावा, पण 2 डोळ्यांनी दिसत नाही. काय करायचे ते देवाची नावं? बरं, त्यामुळे आम्ही बरे आपले ठाकरे ठोक तिच्या आयला झालं, ठणठणीत नाव. तर हे सगळं आहे. मी काय म्हटलं की आपण जागेवरनं भांडूया नको. मागच्या वेळेला जिथे तुम्ही पडलात तिथे आम्ही उभं राहण्याचा प्रयत्न करतो. निदान आम्हाला यंदा, म्हणजे मागच्या वेळेला तुम्ही पडलात, या वेळेला आम्हाला पडण्याचा चान्स द्या. बरोबर आहे की नाही? ज्या वेळेला तुम्ही पडायचं बरं दिसतं काय, मग युती कसली ती? मागच्या वेळेला तुम्ही पडलात, ह्या वेळेला आम्ही पडतो. बघूया ना, पडायचंच आहे ना. पण सत्ता का घ्यायची त्याचं कारण लक्षात घेता मी सांगितलं. काँग्रेसला गाडायचे हे एकमेव ध्येय नव्हे, तर सत्ता हाती घेऊन लोकांना एक चांगलं सरकार आणि हिंदुत्वाचा जाम जोरदार असा ठसा आम्हाला उमटवायचा आहे. तुम्ही संपूर्ण हिंदुस्थानामध्ये राज्य करा, फक्त आम्ही महाराष्ट्र मागतो आहोत. जसं मुसलमानांना सांगतो ना, 3,500 हिंदूंची एकंदर देवळं पाडण्यात येऊन त्याच्यावरती मशिदी उभ्या राहिल्या. 3,500. आम्ही काय म्हणतो, आम्हाला 3,500 तुमच्या मशिदी पाडायच्या नाहीत, आम्हाला आमच्या फक्त 3 मशिदी द्या. बाबरीची पडली, 2 पाडायच्यात, आणि ती काशी आणि मथुरा. बाकी ठेवा की तुमच्याकडे, घाला लोटांगण, काय हरकत नाही. तसंच आम्हाला असं सांगायचं की सगळा हिंदुस्थान तुम्ही घ्या, पण महाराष्ट्रामध्ये एक चांगलं सरकार आणण्याची एक संधी आम्हाला द्या. गोव्यामध्ये तेच, महाराष्ट्रात ठीक आहे, गोव्यात नाही. म्हणजे काय, गोव्याची किल्ली तुमच्याकडे आहे आणि ते खलं पाणी ते अगदी धाम तुम एक कमरे मे बांधावून चावी खो जायसारखं गाणं करताना आम्हाला बाहेर ठेवत आहे. लाथ मारून दरवाजा फोडून टाकू गोव्याचा पाहिजे म्हणण्यात आणलं तर. पण केवळ हिंदुस्थानचं नुकसान होईल, हिंदुत्वाचं नुकसान होईल. ख्रिश्चन पोर्चुगीजांचे जे केंद्र कोणी आहेत ना, ते बकरे किंवा त्यांची मेंढरं राहिलीत मागे, त्यांचं तर फावेल. म्हणून प्रत्येक वेळेला आम्ही त्याग करायचं. गोव्यात काय, मग तुमचं तरी कुठे होतं गोव्यात? तुमचंही नाही, आमचं नाही. एकत्र येऊन काहीतरी करूया, चांगलं सरकार देऊया, फालोरो बिलोरे फालतू लोक काढून टाकूया. पण काय त्यांच्या डोक्यातच नाही, जागांचा ओरबडा. मागच्या वेळेला आम्ही 200 मिळवले, ह्या वेळेला आमची जरा संख्या वाढलेली आहे. या वेळेला आम्ही जरा जोर काढलेले आहेत. मागच्या वेळेला 5 नमस्कार काढले आम्ही, सूर्यनमस्कार. आता या वेळेला 10 काढलेले आहेत. आम्हाला 5 सीटा पाहिजे, 14. काय पटत नाही मला, आणि म्हणून जरा थोडासा त्रास होतो, ताप होतो. पण शेवटी केवळ हिंदुत्वासाठी आणि सरकार काढण्यासाठी आम्ही काही सहन करतो, ते दरवेळेला सहन करता येणार नाही. आणि उद्या दुर्दैवाने युती तुटलीच तर आपण काय करणार आहात? शिवसेनेचं सरकार स्वतंत्रपणाने निवडून आणणार आहात? आणू शकाल? नक्की? आयचान
का आपला कंटाळा बघू मतदान सुरू झालेलं आहे, 2ला जाऊ, 2 वाजले, उठताना 4ला जाऊ, 4 वाजले, जाताना चहा पिऊन जाऊ, असं नका करू. पहिल्यांदा कर्तव्य बजवा. पण ही पाळी महाराष्ट्रात येणार नाही. परवा मी गोव्याला जातोय, जाहीर सभा होणार आहे आणि त्यांना सुबुद्धी सुचेल अशी मी अपेक्षा करतो आणि प्रार्थनाही करतो. पण जागांचा बंटवारा हे आमच्या पुढे ध्येय नाही. मग ते म्हणते मग असं जर असेल मग तुम्ही आम्हाला कशा करता. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण विचार कराल तर शिवसेना जेवढी एकंदर मजबूतीने उभी आहे, पाळमुळं जेवढी खोल गेली तशी तेवढी तुमची नाही आहे, बिलकुल नाही. आणि सत्य असताना आमच्या जोरावरतीच तुम्ही आलात ना, तुमचा आम्हाला फायदा झाला असं आम्ही नाही म्हणत नाहीये. पण कधीही तुमचे 10 खासदार ह्या महाराष्ट्रात केव्हाही निवडून आले नाही, ते त्यावेळेला आले. हा युतीचा परिणाम लक्षात घ्या. आम्ही लक्षात घेतो. आम्ही असं म्हणत नाही की केवळ आम्हीच आणि आम्हीच नव्हे, तुम्ही सुद्धा आम्ही सुद्धा मिळून हे असं. पण काय ऐकायलाच तयार नाही. बरं, अशी गोचिडी प्रवृत्ती ठेवू नका, बिलकुल ठेवू नका. दूध प्यायचं तर सरळ दूध प्या. दूध संपलं तरी मात्र रक्त प्यायला लागाल तर मात्र पंचायत होईल. हे एक प्रेमळ सूचना मी त्यांना करू इच्छितो. बाकी वाव आहे सगळे. तर एक 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 मुद्दे आणले तर काय होणार आहे तर काय सांगायला नको. काल परवाकडे गरबा झाला, तेवढा त्रास, किती फोन मला, किती गुरुदार बंधू यायचे, बालासाहेब ते असा झाला, बालासाहेब तसा झाला. आणि एके ठिकाणी तर पोलिसांनी लाठ्या मारून ते ढोल बिल सगळे तोडून टाकले. 2 लाख रुपयाचं नुकसान झालं. 2 लाख रुपयाचं नुकसान. कोणचा कायदा, कोणची ही लोकशाही. आमच्या सणासुदीच्या दिवशी सुद्धा आमची हत्यारं फोडली जात आहेत, आम्हाला तुडवलं जातंय. मी पोलिसांना दोष देत नाहीये, पण हे सारे बसलेत ना वरचे हे महारोगी, त्यांच्याबद्दल काय. त्यांना हलवल्याशिवाय काही करता येणार नाही. फक्त एवढंच आहे, काही चांगले पोलीस असतात, काही अत्यंत गुरमीत खडा अडकल्यासारखे. काय आता काय बोललात, एकाला सांगितलं त्यांनी, तू आता काय बोललात, तू काय बोललो म्हणाला. ते तुमच्या साहेबांनी वरती फोन केलाच मुळी, जरूर केला. सहानीना फोन केला, पोलीस कमिशनर. म्हटलं 10:30 वाजता तुम्ही काय करता, 10 वाजता त्या गरब्याची दांडियाची सुरुवात होते आणि अर्धा तासात काय करायचं. जरा जिथे काही अशी वस्ती नाहीये, कुठच्या इमारतीला त्रास होत नाहीये, मोकळं पटांगण आहे, कॉलेज आहे, रात्री काय कॉलेज चालत नाही आणि कोणाची तक्रार नसेल तर जाऊ द्या की, नाचू द्या की थोडंसं, नाही तर आयुष्यात काय राहिलंय. बरं, आम्हाला त्या ब्रह्मभटाला नाचायला बोलवावं लागतं आणि नवलकरला वाटतं की मला नाचायचं सारखं वाटतं. प्रमोद नवलकर, आपली भूमिका ती नाही, आपण नाचायचं नाही, आपण दुसऱ्यांना नाचायला लावायचं असतं, हे विसरू नका आपली भूमिका. पण दांडियावरती बंधन, ह्याच्यावरती बंधन आणि मुसलमानांची नमाजासाठी भर रस्त्याची जेव्हा ढुंगणं जातात त्याच्यावरती तुम्हाला लाग घालता येत नाही. या हजी अलीला गाड्या अशा आणाव्या लागतात, अशा इकडून का, इकडे वर आलंय त्यांचं. बरं, हे गॅस सिलेंडर असे वर आलेले आहेत. हे मी जर बंद झालं नाही तर आम्हाला पुन्हा महाआरती चालू करावी लागेल. कारण आमची बोली होती, पोलीस कमिशनर त्यावेळेचे, त्यांच्याशी आमचा करार झालेला आहे की तुम्ही महाआरती थांबवा, आम्ही नमाज रस्त्यावर पडण्याचं, नमाज पडावे, नमाजाला आमचा विरोध नाही. हे मुसलमानांचं स्वातंत्र्य आम्ही त्यांना केव्हाही दिलेलं आहे. पण अतिरेक करू नका. जशी आमची महाआरती रस्ते अडल्यामुळे जर आमच्यावरती खटले घातले जातात, आमच्यावरती खटले घालायला सुरुवात केलेली आहे. महाआरतीमध्ये कोण कोण होते त्यांच्यावरती खटले भरायला सुरुवात केलेली आहे. हिंमत असेल तर करावं, खटले भरावं. कोण कुत्रडे विचारते तुम्हाला तुमच्या न्यायमूर्तींना. पण जर आमच्यावरती खटले घातले जाणार असतील रहदारीला अडथळा केल्याबद्दल, तर त्यांना सुद्धा तुम्हाला रहदारीच्या अडथळ्याबद्दल खटला घालावा लागेल. याला म्हणतात सर्व धर्म समभाव. नाही तर 2 फुल्यात गेला तुमचा सर्व धर्म समभाव. फुल्या कशात घालायच्या, दादा कोणक्यांना विचारायचं. बरं, हे नाही सहन करता कामा, बिलकुल करू नका. आमचं मुसलमानांशी तसं वैर नाहीच. काल परवाकडे मला कोणी प्रश्न विचारला ना की राष्ट्रवादी मुसलमान म्हणजे तरी काय. म्हटलं म्हणजे तरी काय. दंगलीच्या वेळेला आमच्या अंगावरती येणारे मुसलमान बॉम्ब फुटल्यानंतर सुद्धा त्यांच्या अंगावरती गेले पाहिजे, ते जात नाहीत, आमच्याच अंगावर येतात. दंगल शिवसेनेने केली, दंगल बाळासाहेबांच्या भाषणामुळे झाली, दंगल बाळासाहेबांच्या अग्रलेखामुळे झाली, सगळं माझ्याचमुळे झालं, त्यांना पोरं झाली, माझ्यामुळे झाली. मला वाटतं अजून एवढं नाही आलं त्यांचं, कुठे माझ्या वाचनात आलं नाही, तुमच्या आलं असेल तर मला माहित नाही. सगळं आम्ही ते कसं काय प्रत्येक वेळेला आम्ही सहन करायचं. दरवेळेला आरोपण बॉम्ब फुटल्यानंतर शबाना आझमी, दिलीप कुमार, कोणी एकाचा शब्द तोंडातून बाहेर पडला नाही 12 ठिकाणी, आणि तो सुद्धा हिंदूंच्या विभागात. एकाही मुसलमानांच्या मोहल्ल्यामध्ये बॉम्ब फुटला नाही ना, तुकडा त्यांच्या मोहल्ल्यात गेलाय. आठवते तुम्हाला मुंबईकरांना. सगळं आमच्या इकडे फुटलं तरी एकाही माणसानं तोंड उघडलं नाही. जेवढे आमच्या विरोधात फटाफटा लिहायला सुरुवात होते, बोलायला सुरुवात होते, काही झालं नाही. याची चिडे मला. तुम्ही न्यायानं आम्हाला वागवा, न्यायानं आम्हाला सोडा. आम्हाला न्यायानं झोडलात आमची तक्रार नाही, अन्यायानं झोडलेलं मात्र सहन करणार नाही. पोलिसांना सुद्धा नम्र विनंती आहे, काही जर आता डोळे मारून काम करण्याची वेळ आलेली आहे. दरवेळेला असताना आमच्यासमोर हे करू नका, वर करू नका. ते जे येते त्याच्याकडे लक्ष ठेवा. माझ्यावरती आता नवीन मारेकरी आलेले आहे. खलिस्तानचे 2 काहीतरी एकंदर गट आहेत अजून जिवंत. बाकी बहुतेक त्या रिव्हेरो आणखी गिलनी संपवले, अजून 2 जिवंत आहेत. त्यातला एक मारेकरी जुहूला आला आणि जुहूहून पाकिस्तानला गेला. माहिती कोणाची? पोलिसांची.
कुठे रे गेला, कुठे रे गेला तो बाळासाहेबांना मारलेला माणूस? साहेब तो आता झूला हॉटेलमध्ये. अच्छा हां, व्यवस्था झाली आहे ना, बघ त्या काही कमी पडू देऊ नको. असं काही झालं तरी तो मारेकरी आहे. आरामात झूला राहून पाकिस्तानात गेलाय आणि त्यांनी त्यांची माणसं ठेवली आहेत की यावेळेला ह्याला उडवायचा. त्यांना सांगतो, ज्या दिवशी ज्या रंगाची गोळी माझ्या अंगाला चाटून जाईल तर चाटणार नाहीच, तर मात्र ती अवलाद ह्या महाराष्ट्रात नव्हे हिंदुस्थानात जिवंत ठेवायची नाही. बिलकुल एक एक शेवटच्या पर्यंत त्यांचा अंड शेवटचा जे असेल ते चेतून ठेचून टाकायची आपली शपथ आहे शिवरायाच्या पुढे. जाओ, हिंमत असेल तर या सालेन अंगावरती. बरं, तो खलिस्तानवादी असेल तरी क्षमा केली जाणार नाही आणि लांडे असतील तरी क्षमा केली जाणार नाही. तुम्ही करून बघा हो. नाही तर काय करायचं, नुसते आपल्या भगवे झेंडे फडकतात, काय करतात आणि काय अंगावर की भगवा झेंडा तिकडे पशाल, कोणी ह्याच्यात शिरतोय, कोणी त्याच्यात शिरतोय, कोणी ह्याच्यात शिरतोय, कोणी बंगाल्यांच्या इकडे, कोणी त्या उत्तर भारतीयांच्या इकडे. काय भागंबा कसली, या असली भागंबा ह्या पुढे होता कामा नाही. जर त्यांनी तेवढा प्रसंग आणलाय, आणण्याची त्यांची हिंमत नाहीये. आणि एकदा एरोडा तुरुंगामध्ये जिवंत असताना काही माझे शिवसैनिक होते. ओळख झाल्यानंतर म्हणाले की आप क्या शिवसैनिक है क्या? तो बोला हाँ हम शिवसैनिक है. हाँ ऐसा है क्या? अरे कौन तुम्हारा साहब है वो शिवसेना प्रमुख? वो वैद्य मारने के बाद हम वहाँ जाने वाले थे मुंबई में आपको साहब को खत्म करने के लिए. हम आए भी इतना तक, फिर हम वापस आए. क्यों? तर त्यांनी असा विचार केला की ह्या माणसाला जर उद्या धक्का लागला तर आपले शीख समाज हा जागेवरती राहायचा नाही, म्हणून ते परत गेले. नशीब त्यांचं समाजाचं. मूर्खपणा केला असता त्यांनी. आणि हा सगळा शीख समाज काय तुमच्या मालकीचा नाही आहे. कडवटपणानं देशाचं रक्षण करणाऱ्यापैकी एक समाज जर कुठचा असेल तर तो शीख समाज आहे. त्याला बिघडू नका. म्हणूनच मला ज्यावेळेला मी मला वाटतं इंदिरा गांधी मारल्यानंतर तुमचे हे आले होते आता त्यावेळेला झैलसिंग, मी पत्रकारांना सांगितलं कालच्या त्या उघड्या सभेमध्ये परिषदेमध्ये, झैलसिंगनी मला बोलवलं आणि खास अभिनंदन केलं, आभार मानले. दत्ता नलोडे माझ्याबरोबर होते त्यावेळेला, हे आपले महापौर, ते माझ्याबरोबर होते इथे आहेत. मी त्यांना विचारलं, राष्ट्रपति जी आपने मुझे क्यों बुलाया? नहीं बाला साहब, मैंने आपको इसलिए बुलाया कि इंदिरा गांधी जब मारी गई तो दिल्ली में 25,000 हमारे सिख लोगों की हत्या हो गई. 2,500 शीख मारले गेले. तेवढ्या बायका विधवा झाल्या आणि 50,000 शिखांनी दिल्ली सोडली. 50,000, कल्पना करा काय त्यावेळेला त्या दिल्लीमध्ये झालं असेल त्या शिखांचं. देशाचं रक्षण करणारा एक शीख समाज. पण म्हणे मुंबईमध्ये काही झालं नाही, एकाही शिखाला धक्का लागला नाही. ह्याचं कारण म्हणे तुम्ही आहात. बरं, आपकी उंगली ऊपर जाती तो सिख समाज की बहुत बुरी हालत होती, मगर आपने उंगली उठाई नहीं, इसलिए मैंने आपको बुलाया है धन्यवाद देने के लिए. मग त्यावर मी त्यांना हेही सांगितलं की म्हटलं आभारी आहे आपला. पण म्हटलं आजच्याच वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आलेली आहे. ते म्हणले कोणसी? म्हटलं सायन कोळीवाड्याच्या इकडे 2-3 अतिरेकी पकडले तुमचे खलिस्तानवादी आणि त्यांना सहारा देणारे तुमचेच लोक आहेत शीख. ऐसी ये बहुत बुरी बात है. अरे म्हटलं बुरी म्हणजे काय? राष्ट्रवादी मुसलमान, राष्ट्रवादी कोणी, राष्ट्रवाद्याचा अर्थ समजून घ्या. मुसलमानांच्या बाजूला जर कोणी पाकिस्तानचे हिजडे लपले असतील तर त्या राष्ट्रवादी मुसलमानांनी आपण होऊन पोलिसांना कळवलं पाहिजे की माझ्या बाजूला एक आतंकवादी पाकिस्तानवादी इकडे राहिलेला आहे, ताबडतोब त्याला पकडून घ्या. याला म्हणतात राष्ट्रवादी मुसलमान. पण हिंदूंची मारायला आलाय म्हणून गप्पा बसणारा जो कोणी असेल ना लांडा, त्याची आम्ही पर्वा करणार नाही. आणि यापुढे तर तुम्ही शपथ घेतली पाहिजे की जर संशय आला पाकिस्तानवादी हे अवलाद आहे, तुम्ही त्याला खतम करा. हो, आकडा खतम करा. नाही ते दिल्लीमध्ये बसलेले हिजडे त्या यासीनला सोडून गेला. यासीन बसला कशाकरता? यासीन कोण? तो JKL जो म्हणून ती आहे फ्रंट तिकडूनची काश्मीरमध्ये, म्हणजे अतिरेक्यांची, त्यांचा प्रमुख. तो उपोषणाला बसला. का उपोषणाला बसला? नाही म्हणे ते हजरतबालच्या समोर खंदक खणलेले आहेत मशिदी पुढे, ते म्हणे तुम्ही त्यामधलं आर्मी हटवा. उपोषण कोण करतोय? आपल्या विरोधातला शत्रू. आणि आर्मी आपली त्यांना हटवण्याचा त्याने हट्ट केला. तर आणि तरच मी माझं आमरण उपोषण मागे घेईन, नाही तर घेणार नाही. आमच्या सरकारनं त्याच्यापुढे लोटांगण घातलं, खंदकातलं सैन्य हटवलं आणि यासीनने उपोषण सोडलं. तुमच्या बाबतीत करेल का एवढं सरकार? इमामच्या पेन्शनची काळजी करणारं सरकार तुमची काळजी घेईल? खंदकातनं आमचं सैन्य हटवलं, हा सैन्याचा भयंकर महाभयंकर अपमान आहे. सैन्य म्हणजे काय? तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे. आणि यासीन सारख्या एका हलकट माणसाची ज्यांनी 400 हिंदूंचे मुर्दे पाडले, त्याची आपकी अदालतवरती मुलाखत. यासीन मलिक मुलाखत. आणि त्यांनी शेवटी काय म्हटलं? जगामध्ये सगळ्यात जर कोण क्रिमिनल गुन्हेगार असेल ते तुमचे महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस आहेत. ते यासीन मलिक म्हणाला, बाळ ठाकरे म्हणाला नाही. म्हणाल्यानंतर कुठेही काही ऍक्शन नाही, काही नाही, काही नाही. आज जरी नथुरामाचं नाव काढल्याबरोबर त्याच्या मागे लगेच खटल्याचा ससेमिरा लागतो. आणि या भडवास यासीन पाकिस्तानचा अतिरेकी तिथे येऊन तुमच्या महात्मा गांधींना शिव्या देतो. त्याबद्दल तुम्ही कुठे खटला घालायला तयार नाही. उलट आमरण उपोषणामध्ये मरण्याची शक्यता आहे. म्हणून त्याला सांगते, तू म्हणतो त्याप्रमाणे वागतो, सैन्य मागे घेतो, खंदक बुजवतो, पण मरू नकोस. हे राज्य करते. इतक्या नागरीपणाने राज्यकारभार ह्या देशाचा चाललेला आहे. भ्रष्टाचार होणार नाही तर काय होणार? हा भ्रष्टाचार गाडायचं एकच. आसामची जनता जशी उभी राहिली होती ना, आसामची जनता सत्ता दिली. तुम्ही एक प्रयोग माझ्या बाबतीत करा.
हा बाळ ठाकरे आयुष्यामध्ये जर हरला ना तर देशाला भवितव्य राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणूनच सर्वात जास्त जबाबदारी माझ्या सहकाऱ्यांपेक्षा माझ्यावर आहे की मी हरता कामा नये आणि मी तुम्हाला हरू देणार नाही. म्हणून एक अशा उभारीने उभे राहा की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे काँग्रेस उभी राहिलेली असेल ना तिथे तिथे तिचा निपात करावाच लागेल. पैशाचे जर लाचार व्हाल तर शिवरायाचं नाव घेऊ नका, हा भगवा झेंडा हातामध्ये ठेवू नका. 5 लाखाला नंतर विकले जाणार असाल, 10 लाखाला विकले जाणार असाल आणि आता मात्र भ्रष्टाचाराचा निषेध करणार असाल तर हे ढोंग महाराजांना सुद्धा आवडणार नाही. आणि हे ढोंग तुमच्या मराठ्यांच्या रक्तामध्ये असता कामा नये, एवढी काळजी घ्या. म्हणून शिवसैनिकडून तुमच्याकडे आदरानं लोक पाहतायत, तो आदर तसाच ठेवा. आज जास्त तापत नाहीये, कारण आता झाला 1 वाजता आला, लांबून लांबून आलेले आहात. फक्त आज एकच शपथ घ्यायची की कोणत्याही परिस्थितीत येत्या 95 साली मला वाटतं फेब्रुवारीच्या मध्यावर निवडणुका होणार, त्या निवडणुकीमध्ये आम्ही हा शिवसेनेचा भगवा झेंडा, भाजप आमच्या बरोबर आली जर गुन्हा घेऊन त्यांना बरोबर घेऊन हा युतीचा भगवा झेंडा आम्ही जबरदस्त बहुमतानं महाराष्ट्राच्या विधानसभेवरती फडकवल्याशिवाय राहणार नाही अशी हात वर करून शपथ घेऊन आजचं हे सोनं लुटून, नाही तर लुटाला शरद पवार आहे, तो लुटणाऱ्यांचा बाप आहे, पण त्यापेक्षा हे महत्वाचं सोनं लुटून आपण घरोघर जायचं आहे. आणि विजयाखेरीज आता दुसरा विचार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.